18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी प्रस्थान सोहळ्याची. माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालेलं आहे. ज्ञानबा तुकोबांच्या जयघोषात आळंदी नगरी दुमदुमून गेली होती. तर हा प्रस्थान सोहळ्यावेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. यंदा पायी पालखी करणं कोरोनामुळे मिळालं नसल्याची खंत यावेळी अनेक भाविकांनी, विठ्ठल भक्तांनी, वारकऱ्यांनी बोलून दाखवली. तर मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत. काही मोजक्या वारकऱ्यांना यंदा सौभाग्य लाभलेलं आहे पालखी पादुकांसोबत जाण्याचं. शिवशाही बसने मानाच्या पादुका ज्या आहेत संतांच्या त्या मार्गस्थ झाल्या पंढरीच्या दिशेनं आणि आज त्या पंढरी नगरीत दाखल होतील. खरं तर वाखरी इथे दाखल झाल्यानंतर काही किलोमीटरचा पायी प्रवास जो आहे तो करण्याची मुभा परवानगी शासनाने दिलेली आहे. तर त्या ठिकाणचा पायी प्रवास केल्यानंतर पंढरी नगरीत या पादुका दाखल होतील. त्यानंतर सेवेकरी, वारकरी जे या पादुकांसोबत त्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत ते विसावा घेतील आणि उद्या आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेल. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांचा असेल. सकाळी महापूजा संपन्न होईल आणि काही मोजक्याच वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. आणि जे वारकरी यंदा सलग दुसऱ्या वर्षी मनानं वारी करतायत त्यांच्यासाठी गाभाऱ्यातली दृश्य थेट गाभाऱ्यातून आम्ही न्यूज 18 लोकमत आमच्या प्रेक्षकांसाठी पोहोच करू. जसं की आपण सकाळपासून हा सगळा सोहळा आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, जे यावर्षी प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकले नाही अशा सगळ्यांसाठी, त्या सर्व विठ्ठल भक्तांसाठी हा वारीचा सोहळा प्रत्यक्ष याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहोत. तेव्हा भेटी लागे जीवा हा खास कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातून आम्ही हा सगळा वारीचा आनंद आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि उद्या आषाढीचा सोहळा देखील, आषाढी वारीचा सोहळा ज्याचं स्वरूप निश्चितच सलग दुसऱ्या वर्षी वेगळं आहे दरवर्षीपेक्षा आणि तो सोहळा आपल्यापर्यंत असाच अखंडपणे पोहोचवत राहू. ही दृश्य आहेत त्या बसमधली, ज्या बसनं, शिवशाही बसनं पादुका ज्या आहेत त्या संतांच्या आता पंढरी नगरीला मार्गस्थ झालेल्या आहेत. आळंदीतून माऊलींची, निवृत्तीनाथांची त्र्यंबकमधून पालखी त्र्यंबकेश्वरातून निघाली आणि तुकोबांच्या पादुका या देहू नगरीतून मार्गस्थ झालेल्या आहेत. काही मोजक्या वारकऱ्यांना सौभाग्य लाभलं या पादुकांसोबत जाण्यासाठी. पण त्याआधी आपण पाहिलं त्यांची चाचणी झाली. ज्या वारकऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली अशाच मोजक्या वारकऱ्यांना या बसने पादुकांसोबत जाण्याची परवानगी मिळालेली आहे. काही मोजक्या वारकऱ्यांसोबत संतांच्या पादुका विठ्ठल भक्तासाठी विठ्ठलाच्या दर्शनासाठी, विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ झालेले आहेत. खरं तर अनेकांचा कंठ दाटून आला, अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर होतेच. हा सोहळा पार पडतो याचा, पण दुःख एका गोष्टीचं होतं आणि आहे ते म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी प्रत्यक्ष विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरीत दाखल होऊ शकत नाहीयेत. आणि त्यामुळे हीच आर्त हाक त्या विठुरायाच्या चरणी, हीच प्रार्थना की बा विठ्ठला पुढच्या वर्षी सगळ्यांना या कोरोनाच्या संकटातून दूर होऊ दे आणि लाखोंच्या संख्येनं जो सोहळा सगळं जग बघत असता हा सोहळा आणि तो सोहळा वारकऱ्यांचा, विठ्ठल भक्तांचा, सावळ्या विठुरायासाठी हा सगळा भक्तांचा सोहळा जो जनसागर लोटलेला असतो पंढरी नगरीत तो पुन्हा भरू देत. हीच खरं तर प्रार्थना त्या विठुरायाच्या चरणी आणि आशा करूयात की पुढच्या वर्षीचा सोहळा हा सगळ्या वारकऱ्यांच्या सोबत पार पडेल आणि लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट जगभरातून नाहीसं होईल आणि पुन्हा एकदा तोच सोहळा, तोच आनंद आपल्या सगळ्यांना घेता येईल. तर आषाढीच्या निमित्तानं आज देहू आणि पंढरपूर इथून मानाच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात. उद्या आषाढी एकादशी आहे. तर आज या पादुका मार्गस्थ होत असताना यावेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळत होता. तर देहू नगरीत आणि आळंदीत काय वातावरण त्या घडीला होतं ते आपल्यापर्यंत आम्ही सकाळी 7 पासून पोहोचवत आहोत. तर पुन्हा एकदा ती दृश्य आपण बघूयात. देहू आणि आळंदीतली ही दृश्य आहेत. एकीकडे माऊलींची पालखी, माऊलींच्या पादुका या बसमधून प्रस्थान त्यांनी केलेलं आहे, मार्गस्थ झालेले आहेत पंढरीच्या दिशेने. तर दुसरीकडे तुकोबांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुका देखील या बसमधून मार्गस्थ झालेल्या आहेत पंढरीच्या दिशेनं. आणि उद्या त्या सावळ्या विठुरायाचं रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठीचा सोहळा, आषाढी एकादशीचा सोहळा पार पडणार आहे आणि तो देखील सोहळा असाच आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. ही दोन दृश्य
डोळ्यात साठवून घेण्यासारखी एकीकडे माऊलींच्या पादुका मार्गस्थ होत आहेत, तर तिथेच दुसरीकडे तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आपण दर्शन घेऊ शकतो. तुकोबांच्या पादुका देखील आता मार्गस्थ झालेल्या आहेत आणि काही तासांच्या प्रवासानंतर वाखरी इथे संत भेट होईल आणि वाखरी ते संत भेट झाल्यानंतर काही किलोमीटरचा प्रवास हा पायी करून पंढरीमध्ये सर्व पालख्या पोहोचतील आणि त्यानंतर विसावा घेतल्यानंतर उद्या पहाटे शासकीय पूजा पार पडेल, महापूजा पार पडेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक त्यांची पूजा पार पडेल आणि एक वारकरी जोडपं ज्यांना हा दरवर्षी मान दिला जातो ते देखील मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेसाठी त्या ठिकाणी उपस्थित असेल. महापूजेनंतर मग काही मोजक्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं जाईल. संचारबंदी लागू आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक किंवा इतर वारकरी जे आहेत विठ्ठल भक्तांना मात्र त्या ठिकाणी यंदा चंद्रभागेचं स्नानही करता येणार नाहीये आणि मंदिरात जाण्यासही मनाई आहे. विशाल परदेसी माझे सहकारी आणि भेटी लागे जीवाच्या माध्यमातून गेल्या जसा हा वारी सोहळा सुरू झाला तो सोहळा आपल्यापर्यंत पोहोचवणारे माझे सहकारी विशाल आपल्या सोबत आहेत. विशाल, पालख्या मार्गस्थ झालेल्या आहेत. पालख्या खरं तर आता पालख्या नाहीच आहेत, बसमधून पादुका मार्गस्थ होत आहेत. तर हा सोहळा आता कुठपर्यंत आलाय? स्वाती, आता हा जो सोहळा आहे हा पुण्याच्या प्रवेशद्वारावरती पोहोचलेला न्यूज 18 लोकमत या सगळ्या बसेसच्या मार्गावरती आहे. अर्थात आता हा जो पालखी सोहळा जो आहे तो बसच्या माध्यमातून नीरा, लोणंद, फलटण असा तो सगळा करत जाणार आहे. म्हणजे माऊलींच्या पालखीचा नेहमीप्रमाणे असणारा जो काही पारंपरिक मार्ग आहे तोच पारंपरिक मार्ग जो आहे तो अवलंबत हा पालखी सोहळा पंढरपूरला साधारण 2 पर्यंत पोहोचवला जावा, तिथे पोहोचावा असं एक टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीने या पालखी सोहळ्याला एस्कॉर्ट आहे आणि जो एस्कॉर्ट ठिकठिकाणी त्यांना मार्ग करून खरं तर पुढे घेऊन जातोय. न्यूज 18 लोकमत देखील या सगळ्या मार्गावरती सगळ्या होणाऱ्या घडामोडी ज्या आहेत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा सोहळा खरं बघण्यासारखा होता. अर्थात हा सोहळा पायी होत नसला तरी दुतर्फा ज्यावेळेस आपण बघितलं की माऊलींच्या पादुकांच्या दोन्ही बसेस ज्या आहेत, म्हणजे एका बसमध्ये पादुका होत्या आणि दुसऱ्या बसमध्ये बाकीचे वारकरी होते, एकूण 20-20 वारकरी जे होते बसेसमध्ये बसून 2 बसच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने निघाले. तेव्हा आळंदी वासियांनी दोन्ही दुतर्फा उभं राहून म्हणजे काहींनी स्वतःहून रांगोळ्या काढलेल्या त्या सेवा रुजू केलेली होती. आता म्हणजे फुलं घेऊन माऊलीचे जय घोष करत या बसेसला जे ते रवाना करण्यात आलं. हा क्षण खरंच सगळ्यांना भावुक करणारा होता, कारण सगळ्यांची प्रत्येकाची भावना होती की आमच्या माध्यमातून आता माऊली जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. म्हणजे माऊलींचा प्रवास जो आहे तो ज्ञानपीठ योगपीठ आता तो सुरू झालेला आहे. न्यूज 18 लोकमत भेटी लागे जीवाच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमत भेटी लागे जीवाच्या माध्यमातून या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आपण पोहोचवल्या आणि आता या पालखी मार्गावरती आपण देखील बसेसच्या पाठीमागे आहोत आणि ह्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अर्थात आपण जर लक्षात घेतलं तर हा जो काही पारंपरिक मार्ग आहे तो पुणे, त्याच्यानंतर सासवड, त्याच्यानंतर जेजुरी, त्याच्यानंतर नीरा अशा पद्धतीने होत असतो. जेजुरीला खरं तर माऊलींच्या पालखीवरती जेव्हा पायीवारी असते तेव्हा भंडाऱ्याची उधळण केली जाते. पण न्यूज 18 लोकमतने यावेळी प्रतिकात्मक पद्धतीने का होईना पण वरती जेजुरीच्या मंदिरामध्ये आपण जाऊन तिथे भंडारा आणि बुक्क्याची उधळण केली. हा सोहळा जो आहे आपल्या माध्यमातून प्रेक्षक अनुभवू शकले. या मार्गावरनं माऊलींची बस जाणार आहे, मध्ये कुठेही बस थांबवल्या जाणार नाही अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. म्हणजे नेहमीचाच पारंपरिक जो मार्ग आहे आतापर्यंत चालत आलेला त्याच मार्गांनी या पादुका ज्या आहेत त्या मार्गस्थ होत आहेत. विशाल, खरं तर या आधी देखील बऱ्याच वेळा तुम्हाला ते भाग्य लाभलेलं आहे वारीचं वार्तांकन करण्याचं. यंदाचं पालखी कव्हर करणं, पालखी सोहळा, वारी सोहळा कव्हर करण्याचा वेगळा अनुभव आहे. दरवर्षी वारकऱ्यांच्या मेळाव्यात असताना हे सगळं वार्तांकन करणं आणि आता वारकऱ्यांचा सोहळा, वारकरी नाहीयेत आजूबाजूला, लाखोंची गर्दी नाहीये, तो गजर नाहीये आणि तशा पद्धतीनं यंदाचं बदललेल्या स्वरूपाचं तुम्ही केलेलं रिपोर्टिंग, कसा अनुभव होता यंदाच्या वारीचा? कारण उद्या आषाढी एकादशी आहे, उद्या संपन्न होईल हा सोहळा. काय अनुभव मिळाला आणि काय वारकऱ्यांच्या त्या भावना होत्या? कारण सलग दुसरं वर्ष प्रत्यक्ष वारीत लाखो भक्तगण जे आहेत, विठ्ठल भक्त आहेत, वारकरी, त्यांना सहभागी होता नाही आले. अगदी एका वाक्यात मी तू विचारलेल्या प्रश्नाचं पहिलं म्हणजे उत्तराचं पहिलं वाक्य सांगेल की जसं एखाद्या लहान मुलाला आईला भेटता येत नाही, जेव्हा या दोघांच्या मनात भावना असतात
एकमेकांना भेटताना येण्याच्या तीच भावना मला यावेळी वारकऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेता आली. बहुतांशी वारकरी हे घरी होते, घरी बसूनच हा सोहळा आपण करायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं. कारण अर्थात वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय संप्रदाय आहे. विशाल, हा अनुभव जाणून घ्यायचा आहेच, पण त्या ठिकाणी गजर सुरू आहे. तो गजर आधी आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. पाया पडू नका. चला 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 हात न मालूम आहे. एक मिनिट खाली घ्या, थोडं खाली पकडा. ओके. ज्ञानोबा तुकाराम. महाराज की जय. सोपान काका महाराज की जय. चल साहेब फक्त हाराय करा. तर आपण पाहतोय सासवडमधली सोपानदेव महाराजांच्या पादुकांची ही दृश्य. आता सोपानदेवांच्या पादुकांचं देखील मार्गक्रमण आपण ज्याला म्हणू शकतो मार्गस्थ झालेले आहेत. पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवत आहे. सोपानदेवांची देखील पालखी, ज्या पादुका बसमधून आता पंढरीच्या दिशेनं रवाना होतील. अद्वैत आपल्या सोबत आहेत. अद्वैत, सोपानदेव देखील आता निघाले पंढरीच्या दिशेनं. बरोबर, आपण जर बघितलं तर देहूवरून पादुका ज्या आहेत त्या मार्गस्थ झाल्या, आळंदीवरून मार्गस्थ झाल्या, निवृत्तीनाथांची देखील मार्गस्थ झाली. आता सोपानदेवांची देखील पालखी जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे. आणि या सगळ्या साधारणतः 5 वाजता वाखरी इथं पोहोचतील आणि तिथं मग बंधू भेट असेल किंवा संत भेटीचा जो सोहळा आहे तो सगळा होणार आहे. कारण 10च्या 10 पालख्या यांना परवानगी दिलेली आहे यावर्षी. आणि प्रत्येक पालखीसोबत एक 40 वारकरी असे 400 वारकरी तिथं जमणार आहेत. आणि इतर जे आहेत पदाधिकाऱ्यांनी हे असे 200, साधारणतः 600 जण हे वाखरीमध्ये जमतील. तिथं हा सगळा बंधू भेटीचा आणि संत भेटीचा सोहळा जो आहे तो पार पडेल. आणि मग तिथून एक प्रतिकात्मक 2.5 किलोमीटरची जी पायवारी आहे तिला सुरुवात होईल. आणि असा अंदाज आहे की साधारणतः 2 तास जर धरले, कारण वारकरी जे आहेत त्यांच्यामध्ये किती उत्साह आपण बघतोय. अगदी देहूमध्ये सुद्धा पालखी निघेपर्यंत मन भरत नव्हतं. त्यामुळे फुगड्या खेळल्या वारकऱ्यांनी, त्यानंतर टाळ वाजवले,
ह्याच्यामध्ये अक्षरशः पोलीस कर्मचारी देखील सहभागी झाले होते. त्यामुळं कुठंतरी एक प्रकारे आपण म्हणतो की दुधाची ताण ताकावरती भागवणं असंच होतंय गेली 2 वर्ष. आता आपण अमजदशहा बाबाच्या दर्ग्याच्या देखील इथं बघितलं किती उत्साह होता आणि सगळ्यांचं हेच मागणं आहे की लवकरात लवकर कोरोनाचं संकट दूर होऊ दे आणि पहिल्यासारखी वारी सुरू होते. एकच भाव आहे, कुठल्याही वारकऱ्यांना जर विचारलं तर लवकरात लवकर पहिल्यासारखी वारी पूर्ण सुरू होऊ दे हीच भावना आहे. त्यामुळं आणि आता जेव्हा या सगळ्या बसेस निघालेल्या आहेत वाटेवरती, या वारीच्या वाटेवरती किंवा पालखी मार्गावरती माहिती आपल्याला गावागावामध्ये लोक जे आहेत ते उभे राहत आहेत, पुष्पवृष्टी करतायत. त्या पादुकांचं नाही पण बसेसच दर्शन ते घेत आहेत. त्यामुळे आता या सगळ्या पालख्या तुकोबांच्या असतील किंवा ज्ञानदेवाच्या सोपान सगळ्या आता विशेष बसने निघालेल्या आहेत आणि साधारणतः 5 वाजता हे सगळे संत भेटतील. संत भेटीचा हा सगळा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर ते पायी वारीनं वाखरीवरून पंढरीकडे मार्गस्थ होतील. सासवडमधला हा सोहळा संत सोपानदेवांच्या समाधी स्थळाच्या इथला आणि आता संत सोपानदेवांच्या देखील पादुका पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झालेल्या आहेत. तुकोबांच्या पादुका नंतर आधी माऊलींच्या पादुका 9 वाजता त्यांनी प्रस्थान ठेवलं आणि त्यानंतर तुकोबांच्या पालखीनं अर्थात पादुका बसनं मार्गस्थ झालेल्या आहेत पंढरीच्या दिशेनं. आता आपण पाहतोय मुक्ताई, संत मुक्ताई, त्यानंतर निवृत्तीनाथ आणि आता सासवडहून सोपानदेवांच्या देखील पादुका पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या. वारीचा हा आनंद, हा सोहळा असाच अखंडपणे आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. त्यांनी दिली 7 जून आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे मुंबईसाठी आणि मुंबईसह इतर 3 जिल्ह्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी. कारण मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले तर मुंबईसह इतर 4 जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर 4 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी तसंच सिंधुदुर्गाला रेड अलर्ट देण्यात आलाय. मुंबईसह 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घेणं, सतर्क राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हवामान विभागानं दिलेला हा इशारा. मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रेड अलर्ट देण्यात आलाय. तर मुंबईसह 4 जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली. मुंबईसह 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काल आपण पाहिलं बऱ्याच जणांची खरं तर गैरसोय झाली होती जे घराच्या बाहेर निघाले होते. प्रणाली कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देत आहेत. प्रणाली, आपण बघितलं तर कोकण, संपूर्ण कोकण प्रांताला जोरदार पावसाचा आणि काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. रात्रभर पाऊस पडलेला आहे पण परवा जेवढा झाला तेवढा मुसळधार पाऊस नाहीये. पावसाचा जोर थोडा कमी झालाय पण अजूनही अनेक ठिकाणी म्हणजे आता चेंबूर परिसरामध्ये संपूर्ण काळे ढग आलेले आहे. संध्याकाळची वेळ झाली असं वाटायला लागलं. एवढा जो पाऊस आहे, एवढा जे ढगाळ वातावरण आहे ते निर्माण झालंय. मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल या संपूर्ण भागाला, काही भागाला जोरदार पावसाचा तर अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आज सुद्धा मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडताना जरा जपून बाहेर पडावं कारण आज सुद्धा अलर्ट आहे आणि धोक्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. प्रणाली, खरं तर काल आपण पाहिलं मुंबईमध्ये बऱ्याच जणांना बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा देखील पिण्याचं पाणी पोहोचलेलं नव्हतं. आज त्या संदर्भातली काय परिस्थिती आहे आणि आज पुन्हा जर पाणी साचलं तर त्या अनुषंगानं काय खबरदारी प्रशासनाच्या वतीनं? भांडूप जे संकुल आहे, जलाशय आहे, जिथून मुंबईला, संपूर्ण मुंबईला पाण्याचा पुरवठा होतो, परवा रात्री जो पाऊस झाला त्या पावसामुळं या भांडूप संकुलमध्ये पाणी शिरलं. त्याचा परिणाम असा झाला की तिथे जे
पंपिंग स्टेशन आहे, त्या पंपिंग स्टेशनमध्ये पाणी गेल्यामुळे तिथून पाण्याचा उपसा करून तो मुंबईला पुरवठा करणं शक्य झालं नाही. त्यामुळे काल सबंध दिवसभर मुंबईला पाणी पुरवठा झाला नव्हता. परंतु रात्री हा बिघाड दुरुस्त करण्यात आलेला आहे. आज मुंबईकरांना पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होईल असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा पुन्हा आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असंच आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं. अगदी पावसाची अपडेट मुंबानगरीतली आमच्यापर्यंत पोहोचवत रहा. तूर्त प्रणाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर तिकडे नवी मुंबईतील उरण परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून पाणी साचलेलं आहे. उरणमधील कंठवली गावातली आता दृश्य आपण पाहणार आहोत. कसं पाणी साचलंय ते या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळेल. गावाच्या चोहोबाजूनी पाणीच पाणी दिसतंय. हीच ती दृश्य त्या गावाची. उरणच्या परिसरात मातीचे भराव टाकले जात असल्यानं पाणी साचल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर उरणमधील दिघोडे, चिरनेर या गावांमधून मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे या गावांमध्ये आणि वाहनांनाही या पाण्यातून वाट काढत मोठी कसरत करत जावं लागतंय. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील सामानांचं देखील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नवी मुंबईच्या उरण परिसरातली ही दृश्य. घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे सामानाचं मोठं नुकसान नागरिकांचं झालंय. तर या ठिकाणी मातीचा भराव टाकलाय आणि त्यामुळे हे पाणी शिरल्याचं, साचल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उरण परिसरातल्या या गावांमधली ही दृश्य आपण पाहतोय आणि किती मोठी कसरत करावी लागते वाहनांना या साचलेल्या पाण्यातून वाहन नेत असताना. या दृश्यांवरून आपल्याला कल्पना येऊ शकते. खरं तर रस्ताच दिसत नाहीये, सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय आणि अशा साचलेल्या पाण्यातून साथियों, आप सबका स्वागत है। और मैं आशा करता हूं कि आप सबका वैक्सीन का कम से कम 1 डोज लग गया होगा, लेकिन उसके बावजूद भी मेरी आप सब मित्रों से प्रार्थना भी है, सदन में भी सभी साथियों से प्रार्थना है कि हम सब कोरोना प्रोटोकॉल का पालन करने में सहयोग दें। अब ये वैक्सीन जो है बाहू पर लगती है और जब वैक्सीन बाहू पर लगती है तो आप बाहुबली बन जाते हैं और कोरोना के खिलाफ लड़ने के लिए बाहुबली बनने का एक ही उपाय है कि आपके बाहू पर वैक्सीन लगवा दीजिए। अब तक 40 करोड़ से ज्यादा लोग कोरोना के खिलाफ लड़ाई में बाहुबली बन चुके हैं। आगे भी बहुत तेज गति से इस काम को आगे बढ़ाया जा रहा है। ये पैंडेमिक ऐसी महामारी है जो पूरे विश्व को अपनी चपेट में लिया हुआ है, पूरी मानव जात को अपनी चपेट में लिया हुआ है और इसलिए हम चाहते हैं कि संसद में भी इस पैंडेमिक के संबंध में सार्थक चर्चा हो। सबसे प्राथमिकता देते हुए इसकी चर्चा हो और सारे व्यवहारू सुझाव सभी माननीय सांसदों से मिले ताकि पैंडेमिक के खिलाफ लड़ाई में बहुत नयापन भी आ सकता है, कुछ कमियां रह गई हो तो उसको भी ठीक किया जा सकता है और इस लड़ाई में सब साथ मिलकर के आगे बढ़ सकते हैं। मैंने सभी फ्लोर लीडर से भी आग्रह किया है कि अगर कल शाम को वे समय निकाले तो पैंडेमिक के संबंध में सारी विस्तृत जानकारी उनको भी मैं देना चाहता हूं। तो हम सदन में भी चर्चा चाहते हैं और सदन के बाहर भी सभी फ्लोर लीडर से, क्योंकि लगातार मैं मुख्यमंत्रियों से मिल रहा हूं,
अलग अलग फोरम में सब प्रकार की चर्चा हो रही है, तो फ्लोर लीडर से भी मैं चाहता हूं कि सदन चल रहा है तो एक सुविधाजनक होगा, तो रूबरू मिलकर के उसकी बात होगी। साथियों, ये सदन परिणामकारी हो, सार्थक चर्चा के लिए समर्पित हो, देश की जनता जो जवाब चाहती है वो जवाब सरकार को देने की पूरी तैयारी है। मैं सभी माननीय सांसदों से, सभी राजनीतिक दलों से आग्रह करूंगा कि वो तीखे से तीखे सवाल पूछें, धारदार सवाल पूछें, लेकिन शांत वातावरण में सरकार को जवाब का मौका भी दें, ताकि जनता जनार्दन के पास सत्य पहुंचाने से लोकतंत्र को भी ताकत मिलती है, जनता का भी विश्वास बढ़ता है और देश की गति भी तेज होती है, प्रगति की। साथियों, ये सत्र अंदर की व्यवस्था पहले की तरह नहीं है, सब साथ बैठ करके काम करने वाले हैं, क्योंकि करीब करीब सबका वैक्सीनेशन हो चुका है। मैं फिर एक बार आप सभी साथियों का बहुत बहुत धन्यवाद करता हूं और आपसे भी आग्रह करता हूं, आप खुद को संभालिए और हम सब मिलकर के देश की आशा आकांक्षाओं को पार करने के लिए साथ मिलकर प्रयास करें। बहुत बहुत धन्यवाद साथियों। तर आपण पाहतोय आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्यापूर्वी साधलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा संवाद। पार्क इथं झालेल्या रासायनिक वायूच्या गळतीमुळे शनिवार ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी पावसासंदर्भातली मुंबईतून। मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय, तर काही भागात दरड कोसळल्याची ही घटना घडलेल्या आहेत। काल देखील आपण पाहिलं 2 ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला। तर मुंबईत पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे आज देखील विक्रोळीतल्या पार्कसाईड भागात दरड कोसळली आहे। ही दरड जिथे कोसळली तिथली ही दृश्य आपण पाहतोय, तिथे उभ्या असलेल्या गाड्यांवरती ही दरड कोसळली आहे, त्यामुळे या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैवाची गोष्ट हीच की यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये, पण इथे उभ्या असलेल्या गाड्यांचं मात्र ज्याच्यावरती ही दरड कोसळली त्यांचं नुकसान झालंय। तर तिकडे ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे। ठाणे रेल्वे स्टेशन पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय। प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाणीच पाणी बघायला मिळतंय। पाण्याखाली हा सगळा रेल्वे ट्रॅक गेल्याचं आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळतंय आणि त्यामुळे रेल्वे सेवेला, रेल्वे वाहतुकीला या पावसाचा मोठा फटका बसलाय। काल देखील हार्बरची लाईन ठप्प होती आणि आज देखील ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातली ही दृश्य, रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक कधी सुरू होईल याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अजित पांढरे ठाण्यातली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतायत। अजित, काय चित्र ठाण्यामध्ये आणि एकूणच रेल्वे वाहतुकी संदर्भातली काय अपडेट? स्वाती, ठाण्यामधली परिस्थिती अतिशय दयनीय आहे। आपल्याला माहिती आहे की जो संपूर्ण भाग आहे ठाण्यातला, त्याचा विशेष करून मुख्य रस्ते आहेत, आता त्याचबरोबर रेल्वे लाईन जी आहे, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेनं जाण्यास परवानगी आहे, पण ठाणे रेल्वे स्थानकाच्या स्थानक 1, 2 आणि 3 वरती पूर्णतः पाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्णपणे पाणी जमा झाल्यामुळे वाहतूक जी आहे, रेल्वे वाहतूक जी आहे ती वाहतूक 4 आणि 5 या जे मार्ग आहेत त्या मार्गावरून चालवलं जात आहे। दृश्यामध्ये आपण पाहिलं तर ट्रॅक जो आहे पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। हे पहिल्यांदा होत नाहीये, ही परिस्थिती जी आहे ही अशीच परिस्थिती वारंवार उद्भवते। याचं कारण म्हणजे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 हे तिन्ही प्लॅटफॉर्म जे आहेत ते सखल भागात आहेत, त्यामुळे पाऊस पडला
गरजेपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर तिथं पाणी साचण्याचं मोठं प्रमाण होतं आणि तीच परिस्थिती इथे असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 वरती पाणी साचलेलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मुख्य रस्ता जो आहे, शिळपाटा मार्ग जो आहे, शिळ डायगरचा, या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. याचं कारण म्हणजे सध्या तिथे सुरू असलेलं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आणि ज्यामुळे ज्या डोंगरावरून पाणी येणारं जे आहे, या जे पाणी निचरावण्याकरता ज्या ड्रेनेज लाईन होत्या, जी गटर होती, ती हे काम करताना पूर्णतः बुजलेली आहे. त्याच पद्धतीने तिथं एक ब्रिजचं काम देखील सुरू आहे. हे सर्व करत असताना पाण्याचा निचरा होण्याकरता कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे गेली 3 दिवस छाती एवढ्या पाण्याखाली मुंब्रा जो शिळपाट्यातलं जे दत्त मंदिर आहे तिथपासून ते खान कंपाऊंड पर्यंत जवळपास 2 किलोमीटरचा हा रोड जो आहे हा पूर्णतः पाण्याखाली आहे. दृश्यामध्ये स्पष्टपणे दिसू शकतं की कशा पद्धतीनं हा सगळा भाग जो आहे हा मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेला आहे. डोंबिवलीतल्या देखील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. ठाण्यातला हाजुरी असेल, दरवर्षी तिथं पाणी साचतं, दरवर्षी तिथं पंपिंग स्टेशन लावावं लागतात. पण नेमकं या सगळ्यापासून कायमची सुटका कशी मिळू शकेल याचा कोणी विचार करत नाही. तात्पुरती मलमपट्टी केली जाते, दरवर्षी अनेकांचे बळी जातात आणि परिस्थिती मात्र जैसे तेच राहते. पण शिळ डायगरची परिस्थिती जी आहे ही यावेळी नवीन परिस्थिती आहे. विकास कामं होताना जी आधी नैसर्गिक अगदी खरं आहे अजित. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं, पालिका प्रशासनानं ही गोष्ट गांभीर्यानं घेणं गरजेचं आणि काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढणं महत्वाचं आहे. कारण दरवेळेस पावसाळ्यात असं होत असेल तर नागरिकांची मोठी गैरसोय होणं हे निश्चित आहे. धन्यवाद अजित. ठाण्यातली अपडेट घेत राहू. आणि आणखीन एक बातमी आहे ठाण्यातूनच. ठाण्यातील मासुंदा तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि हा तलाव पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे या तलावातले मासे पाण्याच्या बाहेर पडू लागलेले आहेत. त्यामुळे मासे पकडण्यासाठी या तलाव परिसरात ठाणेकरांनी गर्दी केलेली आहे. ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे हा तलाव पूर्णपणे भरलेला आहे आणि मासे जे आहेत त्या ठिकाणच्या व्यक्ती आपल्याला मासे देखील दाखवताना दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. मोठमोठे मासे तलावाच्या बाहेर पडत आहेत आणि हेच मासे पकडण्यासाठी नागरिकांनी, ठाणेकरांनी गर्दी केलेली आहे तलावाच्या भोवती. गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे मुंबईसह उपनगरांमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणजे हा तलाव ठाण्यातला भरलेला आहे. ही दृश्य बघू शकतो कशा पद्धतीनं तलावातून पाण्याच्या प्रवाहासोबत मासे जे आहेत ते तलावाच्या बाहेर पडत आहेत आणि म्हणूनच फिश लवर जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना कोणतंही कष्ट करावं लागत नाही. जर मासे बाहेर पडतायत आणि सहजपणे ते घेण्यासाठी नागरिक देखील मोठ्या संख्येने इथे जमल्याचं बघायला मिळतंय. अनेकांनी गर्दी केली आहे तलावाच्या बाहेर. मासुंदा हा तलाव आहे ठाण्यातला आणि तो पूर्णपणे भरलाय आणि तो ओसंडून वाहतोय. त्यामुळे सहजपणे मासे जे तलावातले आहेत ते पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर पडतायत. आणि ठाण्यातल्या बातमीसोबतच आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.